हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर ही आजची माझी देवपूजा आहेत आणि हा ब्लॉग थोडासा लेट झालेला आहे. हा ब्लॉग आहेत रिपब्लिक डेच्या दिवशीचा, कसं सेलिब्रेशन केलं आम्ही. तर चला, इथे आता मी रेडी होत आहेत. तर रेडी होताना बघू शकता तुम्ही माझा मेकअप करून झालेला आहे. आणि तर आता मेकअप करून झाल्यानंतर मी टॉप चेंज करते आहे. तुम्ही बघू शकता ते टॉप चेंज केलेलं आहे. तर बघू शकता किती छान टॉप दिसत आहेत. आणि मी जीन्स आणि टॉप घालणार आहेत. इथे आता तुम्ही बघू शकतात मी स्ट्रेटनिंग केलेली आहेत आणि माझे कर्ली हेअर आहेत. तर स्ट्रेटनिंग केल्यानंतर खूपच छान लुक येतं. तर त्यामुळे मी स्ट्रेटनिंग केलेली आहेत आणि मेकअप पण छान दिसत होता. त्यानंतर इथं जे इयरिंग्स आहेत, टॉप्स, ते मी कधी म्हणजे जास्त करून टॉप्स मी वेअर करत नाही, पण मग मी टॉप्स घातलेले आहेत. तर खूप छान दिसत होते टॉप्स, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर गळ्यामध्ये इथे एक म्हणजे सुंदर असं एक पॅन्डन होतं. तर ते पण पॅन्डन मी घातलेलं आहे. तर कशी दिसते मी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला माझा लुक कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. तर मी त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता इथे मी रेडी झालेली आहे. तर आता खूप घाई करत होते शिवांशचे पप्पा. तर आता इथे निघायचंच आम्हाला. तर निघतो आता आम्ही इथून. तर एकीकडे तुम्ही बघू शकता शिवांश रेडी झालेला आहे. तर शिवांश ते सगळ्यांना हॅलो करत होता आणि त्याचं लक्ष बाहेर होतं. बाहेर जे छोटे छोटे मुलं खेळत होते त्यांच्याकडं त्याचं लक्ष होतं. आणि आता इथे आम्ही निघालेलो आहेत. आणि लिफ्ट लाईट गेल्यामुळे लिफ्ट बंद झालेली आहेत. आणि इथे आता आम्ही पायऱ्यांनी जात आहोत. तर खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात ऊन होतं, खूप ऊन कडक पडलेलं होतं. आणि शिवांशला थोडंफार बरं नव्हतं वाटत. त्यामुळे शिवांशला आम्हाला इथे जॅकेट घालायला आम्ही त्याला लावत होतो, पण बिलकुल तो ऐकत नव्हता. आणि त्याला माझ्या बहिणीच्याच बाईकवरती बसायचं होतं. तर श्रद्धासोबतच त्याला गाडीवर बसायचं होतं. तर श्रद्धासोबत तो बसलेला होता आणि इकडे आम्ही दोघं. तर आता इथून निघालेलो आहोत आम्ही. तर आम्ही इथून गावात जाणार आहोत. आम्ही इथून पहिले आता माझ्या मम्मीकडे जाणार आहोत. मम्मीकडे गेल्यानंतर थोडंफार श्रद्धाचं थोडंफार शॉप म्हणजे घ्यायचं आहे तिथून सामान. तर तिथे आम्ही जाऊ आली. तर बघू शकतात आजचं वातावरण किती छान असं हे वातावरण झालेलं आहे. किती छान मस्त ऊन पडलेलं आहे आणि खूप छान वाटत होतं प्रसन्न. आणि इथे पेट्रोल संपलेलं होतं. तर आता मी ते पेट्रोल टाकून घेतो आहे. पेट्रोल इथे टाकून झालेलं आहे. श्रद्धाने त्यांनी पेट्रोल टाकून घेतलेला. आणि त्यानंतर आम्ही इथून निघालेलो आहोत आता. शिवांश बघू शकतात मस्त श्रद्धासोबत बसलेला आहे, छान मस्त. आणि इथे मी आणि हो, चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे सर्व डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आम्ही आलेलो आहोत मम्मीच्या घरी. तर मम्मीच्या घरी आलेलो आहोत. तर मम्मीच्या घरी आल्यानंतर आम्हाला समजलं की मम्मी इथे नाही आहेत. मम्मी मावशीकडे गेलेली होती. म्हणजे माझी मावशी लांब म्हणजे आमच्याच एरियामध्येच राहते. तर मम्मी मावशीकडे गेलेली होती. तर मम्मी येतच होती, त्यामुळे आम्ही इथे आमच्याकडे ती होती. तर आम्ही लॉक वगैरे उडून मध्ये आलो होतो आणि मम्मी येतच होती. तर इथे बघू शकता तुम्ही ह्या ज्या बॉटल्स आहेत त्या मी डिझाईन केलेल्या आहेत. त्यावरती जी ड्रॉइंग वगैरे कलर वगैरे केलेली पेंटिंग ते मी केलेले आहेत. आणि जी अजून एक बॉटल दिसते त्याच्यावरती क्राफ्ट पूर्ण केलेलं आहे ते पण मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन. ते ह्या सगळ्या बॉटल्स मीच डिझाईन केलेल्या आहेत. तर कशा वाटले ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता इथे तुम्ही बघू शकता शिवांश इथे आल्यानंतर त्याच्या इथे 2 बाईक्स, एक बाईक आणि एक सायकल. तर तो इथे आल्यानंतर इथंच खेळत असतो. तर ही सायकल मला आता घरी घेऊन जायची आहे माझ्याकडे, तो तिकडे खेळू शकतो. तर आता इथे आल्यानंतर तो पहिले सायकल खेळायला लागलेला होता आणि त्याला सायकल खेळायला खूप आवडतं. एकीकडे श्रद्धाची पण जे सामान घेत होते तिला ते काढत होती ती सामान. आणि इकडे बघू शकता इथे माझी जिथं फोकस केलेला आहे तिथे माझी मावशी राहते. म्हणजे इथून अगदी 10-5 मिनिटाचं अंतर आहे. तर मम्मी पण येतच होती. बघा मम्मी आलेली आहेत आता. आणि शिवांश मम्मीला आवाज देत होता का लवकर ये वरती, असं तसं. आणि त्याचनंतर मग माझे पप्पा पण आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता हे बघा. तर त्यांना पण तो शिवांश आवाज देत होता. आणि मम्मी आलेली आहे. तर मग आता माझे मिस्टर पण होते. तर मम्मी आता 4चा टाईम होता त्यामुळे थोडे पोहे बनवले होते. तर पोह्याचा थोडा आम्ही नाश्ता केला. तर नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर आम्हाला जायचं होतं CCMला, म्हणजे सिटी सेंटर मॉलला नाशिकच्या. तर कोण इथे राहत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कोण गेलं असेल मॉलमध्ये ते पण मला सांगा.
तर आता मी इथे पोहे खात होते. एकीकडे शिवांशला मी सांगत होते की थोडे पोहे खायचे असेल तर चल. शिवांशला बिलकुलही खायला तो बिलकुलही ऐकत नाही. खूपच त्रास देतो खायला. त्याला खूप वेळ नारी लावून आम्हाला खाऊ घालावं लागतं. तर इथे मी पोहे खाऊन घेते एकीकडे. तर एकीकडे पोहे खात होते आणि एकीकडे श्रद्धांना माझं काहीतरी कसब चालू होती. तर पोहे पण खाऊन घालत होते. आणि आता चला मी शिवांश बघा इथे एकीकडे शिवांशचं एकीकडे काय चाललं होतं, माझ्या पप्पांनी इथे झेंडा आणलेला. तर तो झेंडाच तिला लागत होता. तर तोच दे असं चाललं होतं. म्हणून त्याला थोडा वेळ खेळायला दिला. आणि त्यानंतर आता आम्ही इथून निघालेलो आहोत. तर आता संध्याकाळचा टाईम आहे 6:30चा. तर आता आम्ही इथून मॉलमध्ये जाणार आहोत. तर मॉलमध्ये निघालेलो आहोत. बघा इथून सिटी सेंटरचा जो रोड आहे तर तो किती छान सजवलेला आहे आणि किती छान दिसत आहे ते तुम्ही बघू शकता. पूर्ण लाईटिंग केलेली आहे. पूर्ण तिरंगाची लाईटिंग केलेली आहे. खूप छान असं दिसत होतं. आणि हा आता CCM मॉल. तर आज खूपच गर्दी होती. संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती. आणि त्यातल्या त्यात ट्रॅफिक पण इतकी झालेली की खूप वेळ आम्हाला इथे ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागलं होतं. आणि शॉप्स बघू शकता तुम्ही किती छान मस्त दिसत आहेत. लाईट्स वगैरे केलेले आहेत. तर खूप छान वाटत होतं आम्हाला तिथे. आता इथे बघू शकतात मॉलमध्ये आलेलो आहोत आम्ही. तर गर्दी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहेत. तर पार्किंगसाठी आमचं चाललं होतं पार्किंग कुठे करावं. तर पार्किंग आम्ही आता मेन इथेच CCMमध्ये चालू एक खालती पार्किंग करणार आहोत. पार्किंग करायला आलेलो आहोत आम्ही आता. तर आम्ही इथे पार्किंग करून येत आहोत. आता पार्किंग करून झाल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. आणि आम्ही आलो आहोत आता वरती म्हणजे फर्स्ट फ्लोअरला. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडं कमीच डेकोरेशन होतं पण छान होतं हे डेकोरेशनसुद्धा. दरवर्षी हे जिथं वरती टॉपला जे तुम्हाला दिसत आहे लाईट्स छोट्या छोट्या तर तिथे दरवर्षी डेकोरेशन असतं. भरपूर प्रमाणात असतं. यावर्षी त्यांनी थोडं कमी केलेलं आहे पण छान असं हे डेकोरेशन त्यांनी ठेवलेलं आहे सेटअप. इथे लोक फोटोशूट वगैरे करत होते. आम्ही पण फोटोशूट वगैरे केले. तर त्याचे फोटो मी तुम्हाला शेवटला व्हिडिओमध्ये ॲड करेल. तर तुम्ही नक्कीच बघा. त्यानंतर आता आम्ही इथे थोडंसं मॉल फिरत होतो. मॉलमध्ये आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं. बघितलं आम्ही. तर काय ऑफर वगैरे होती ते पण आम्ही बघितलं. तर आपल्या बजेटनुसार आपल्याला ऑफर जरी असली तर माझ्या बजेटनुसार मी सांगते की मॉलमध्ये असं असतं की जी आपल्याला 5 किंवा 4,000 वाला जो शर्ट असतो तो आपल्याला 1,500 ते 2,000पर्यंत ते सेलमध्ये लावतात. तरी आपल्या बजेटनुसार तरी मी सांगते की आपल्यासाठी तो जास्तच आहे. म्हणजे त्याची जी प्राईस आहे ती आपल्यासाठी जास्तच आहे. तर आम्ही असे 2-3 शॉप्स फिरलो पण मग आपल्या बजेटनुसार म्हणजे आपल्याला परवडेल असं काही इथे दिसलं नाही. तर मग आम्हाला थोडंसं जे आम्ही थोडंसं खाऊन वगैरे घेतलं. पॉपकॉर्न्स वगैरे आईस्क्रीम वगैरे असं थोडंसं खाल्लं वगैरे एन्जॉय केला. आणि शिवांशनंतर आता इथून आम्ही घरी चाललेलो आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता शिवांशला फुगा घ्यायचा होता लाईटवाला. तर हा घेऊन दिला. तो खूपच रडत होता. तर आता इथे मस्त लाईटवाला फुगा त्याला मिळालेला आहे. आता तो खूप हॅप्पी झालेला आहे. आणि इथे आम्ही एका स्वीट्समध्ये उभं होतो. तर त्यांना थोडंसं बाहेर खायचं होतं समोसा वगैरे. तर ते खात होते ना. आम्हाला नव्हतं खायचं म्हणून आम्ही इथे शिवांसोबत बाहेर उभं होतो. आता आम्ही आलेलो आहोत घरी. तर आम्ही इथे मम्मीच्या घरी आलेलो आहोत. इथून येऊन आम्ही जेवण करून मग नंतर आम्ही इथून घरी जाणार आहोत माझ्या घरी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजचा छोटासा हा मिनी ब्लॉग होता. तर हे आत्ताचे काढलेले फोटोज. तर तुम्हाला पण कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त सपोर्ट करा. थँक्यू.